नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली 100 फुटी रस्त्यावरील व्यावसायिकांचे तोडकाम सुरू असल्याबाबतीत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज सांगलीमध्ये प्रत्यक्ष भेट देत 100 फुटीवरील दुकानदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या, त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या। त्यावेळी त्यांनी अतिक्रमण कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगितले आणि त्यापुढे म्हणाले की गुंठेवारीमध्ये ज्यावेळी बांधकामे होतात त्यावेळी गुंठेवारीचे वेगळे कायदे लागू होतात, त्याला 15 फूट अथवा 12 फूट सामायिक अंतर सोडण्याची गरज नसल्याचं त्यांनी प्रतिपादन केले। त्यापुढे म्हणाले की ही कारवाई आयुक्तांनी संपूर्ण अभ्यास करून करायला हवी, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करावे लागेल। यावेळी जय हिंद सेनेचे आणि गुंठेवारी समितीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी म्हटले, आयुक्तांनी गुंठेवारीचा सखोल अभ्यास करावा आणि मगच अशा कारवाई किंवा सामायिक अंतराबद्दल बोलावे, अन्यथा आम्हाला देखील याबाबत रस्त्यावर उतरावं लागेल। लोकसंदेशसाठी अजय माने यांचा रिपोर्ट। सांगली महानगरपालिका अखत्यारीत जी अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे, मला आता अनेक लोक त्यातील भेटून गेले। 100 फुटी रोड असेल, इतर ठिकाणी असेल, ज्या गुंठेवारी भागातल्या जमिनी आहेत त्यांना असे आदेश दिलेले आहेत की 10-10, 12-12 फूट जे आहे ते त्यांनी मागे जावं किंवा त्याच्यातून जे आहे ते बाहेर पडावं। परंतु अनेक गोरगरीब लोक असे आहेत की ज्यांच्या 10-10 फुटाच्या जागा आहेत, ते लोक कुठं जाणार? त्यामुळे अशा पद्धतीने अतिक्रमणची कारवाई करताना बेकायदेशीर कुठलीही कारवाई करू नये, कायद्याला धरून कारवाई करणं गरजेचं आहे। आणि ज्यांचा हातावर पोट आहे, ज्यांचे 10-10 फुटाचे गाळे आहेत, त्यांच्यावर अजिबात अन्याय होता कामा नये। मी या संदर्भामध्ये चंदनदादा चव्हाण असतील, आम्ही असेल, तिथे दादांनी सगळी पाहणी केलेली आहे, परंतु महापालिका आयुक्तांनी याच्यामध्ये कुठलाही अन्याय होऊ नये अशी भूमिका घ्यावी, अन्यथा या सगळ्यांसाठी आम्हालाही आवाज उठवावा लागेल। परवा शामराव नगर वगैरे या परिसरामध्ये त्यांनी जे अतिक्रमण मोहीम राबवली, मुळात ज्या गुंठेवारी धारकांचे गाड्या आहेत त्या रोडला, त्याच्यामध्ये कमीत कमी एक 10-12 फुटाचे गाड्या आहेत। त्याच्यामध्ये आयुक्तांनी असे आदेश दिलेले की त्यांच्या जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, म्हणजे बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे, तर बाहेर रस्त्यावरती त्यांनी केलेलं नाही आहे, पण त्या लोकांना 12 फूट आत सरकण्याचे आदेश या नवीन आयुक्तांनी दिलेले आहेत। आम्ही त्यांना सांगू इच्छितो की गुंठेवारी कायद्याप्रमाणे या महानगरपालिकेला राज्य सरकारने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की जर एखाद्यानं अनावश्यक बांधकाम केलं तर त्याला चालू रेडिएटरच्या 10% दंडाची आकारणी करून त्याला रेग्युलराईज करून द्यायची पद्धत या महाराष्ट्रामध्ये आणि बृहन्महापालिका ॲक्टमध्ये तरतूद आहे। जर याचं उल्लंघन त्यांनी केलं तर आता आमच्या भगिनी सन्माननीय या महाराष्ट्राच्या रणरागिणी सन्माननीय तृप्तीताई साहेबांनी या ठिकाणी आता सांगितलेलं आहे, नाहीतर मग आम्हाला या आयुक्तांना कायद्याचं उल्लंघन केलं बद्दल कायदा काय ते आम्हाला त्यांना सांगावं लागेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।